नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. 3 जानेवारी शुक्रवार हा आपल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. तो आत्ता नुकताच पार पडला, म्हणून आपण आज त्यांची थोडी माहिती घेऊया. त्या फार एक थोर कर्तृत्ववान स्त्री होऊन गेल्या. आपल्या पहिल्या आद्य शिक्षिका म्हणावं ना, तशा त्या आपल्या आद्य शिक्षिका होऊन गेल्या. बाळांनो, आपल्या भारतात स्त्रिया शिकल्या नव्हत्या अशातला भाग नाही. थोडासा इतिहास मी तुम्हाला सांगते. आपला मध्यंतरीचा जो एक काळ आला महाराष्ट्रावर, तो फार वाईट काळ आला. त्यावेळेला लोक असंच म्हणायचे की स्त्रियांना शिकायचा अधिकार नाही, स्त्रियांनी शिक्षण घ्यायचं नाही. त्यांनी काय करायचं, नुसतं चूल आणि मूल करायचं. अशा काळात ह्या सावित्रीबाईंचा जन्म झालेला आहे. आणि त्यावेळेला त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी समाजाचं निरीक्षण करून हे एक त्यांच्या लक्षात आलं की नाही, स्त्रियांनी शिकलं पाहिजे, स्त्री शिक्षण हे महत्त्वाचं आहे. ज्योतिबा फुल्यांचं स्वतःचं असं म्हणणं होतं की एक पुरुष शिकला की एक व्यक्ती शिकते, पण जर एक स्त्री शिकली तर सगळी पिढी शिकते. स्त्री आपल्या मुलाला जास्त जवळ असते. मूल लहानपणी जे त्याच्या बाबा बाबा करत बोडो ओबडं बोलतं, ते आईला बरोबर कळतं. बाकीच्यांना काय कळत नाही की हे बाळ काय बोलतं ते, पण त्या आईला बरोबर कळतं. आपल्याकडे पुरुष प्रधान ही आहे पद्धत आहे. तर त्या अनुषंगाने आपले पुरुष बाहेर जातात, कमवतात. मग ते दिवसभर बाहेर गेल्यानंतर मुलांकडे कोण बघणार? ऑब्व्हियसली आईच बघते. आई मुलांना शिकवते आणि मोठं करते. ती घराची देखभाल करते, घरातल्या वृद्धांचीही देखभाल करते. तर एक पिरियड आपल्या भारतात असा आला की त्यावेळेला स्त्रियांना शिकायला परमिशन नव्हती. आपल्याकडे स्त्रिया शिकत नव्हत्या अशातला भाग नाही, स्त्रिया शिकायच्या. बघा, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांची पत्नी सत्यभामा ही एक चांगली योद्धा होती. तिने श्रीकृष्णांच्या बरोबर जाऊन युद्ध केलेलं आहे, नरकासुराला मारलेलं आहे. त्याच्यानंतर कैकई, प्रभू रामचंद्रांची आई, ज्या सावत्राईने प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवलं, ती सुद्धा एक चांगली योद्धा होती. मागे तिची मी तुम्हाला कथा सांगितली की ती राजा दशरथाबरोबर युद्धाला गेली आणि कसं तिने चाक धरून ठेवलं वगैरे. मग हे शिकल्याशिवाय झालं का? शिवाय आपल्याकडे गार्गी, मैत्री अशी ऋषिकन्या होत्या किंवा ऋषीपत्नी होत्या. त्या खूप शिकलेल्या होत्या. त्यांना विदुषी असं म्हणतात. खूप विद्वान असलेल्या स्त्रियांना विदुषी असं म्हणतात. आपल्याकडे 2 शब्द आहेत, विदूषक आणि विदुषी. तर विदूषक म्हणजे जोकर, जो आपल्याला हसवायचं काम करतो. तर ते नाही, हे विदुषी, नुसतं विदुषी. तर विदुषी म्हणजे विद्वान स्त्रिया. तर त्या विद्वान स्त्रियांमध्ये गार्गी आणि मैत्रेयी ह्यांचा समावेश होतो. आणि आपल्या जिजाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, ह्या तर प्रसिद्ध स्त्रिया आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांना कसं घडवलं ते तुम्हाला मी पुढे सांगेन. तर झालं असं बाळांनो, आपल्या देशात म्हणजे हे सगळं चांगलं होतं, सुबत्ता होती, फळाफुलांनी आपला देश बहरलेला होता. आपल्याकडे सम्राट अशोक होता, राजा आपला सम्राट अशोक होता. त्यावेळेला आपली एवढी भरभराट होती, इतकी सुबत्ता होती की काठीला सोनं बांधून आपण काशीला जरी गेलो ना, तरी आपल्या काठीचं सोनं चोरलं जायचं नाही. आणि ही जी आपली कीर्ती आहे, ती कीर्ती सगळ्या जगभर पसरली आणि ते ऐकून लोकांनी आपल्या देशावर आक्रमण केली. आपण म्हणतो, आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं कोण वाईट करेल, तर असं काही नसतं, काही नसतं. लोकांना असं लोकांचं असतं, माझं ते माझं, तुझं ते माझं आणि माझं ते काय तुझ्या बापाचं, अशी वृत्ती लोकांची असते. आणि त्या वृत्तीनुसार लोकांनी आपल्यावर आक्रमण केली. मुघल आले, इंग्रज आले, यवन आले, आणि त्यांनी आपल्या देशात लुटालूट केली. बायकांना पळवलं, किती बायकांना जनानखान्यात कोंडलं, किती बायकांना परदेशात नेऊन विकलं. माझ्या शब्दावर भरोसा नसेल तर तुम्ही दासबोध वाचा, रामदासी कीर्तनं ऐका, त्याच्यात त्यांनी छान सांगितलेलं आहे. माझ्यापेक्षा सुंदर सांगितलंय, तुम्हाला पटेल ती गोष्ट. रामदासी कीर्तनं बाळांनो मुद्दाम ऐकत जा. तुमच्या आजूबाजूला कुठे होत असतील तर ऐका, नाही तर यूट्यूबवर ऐका. त्या काळचं वर्णन त्यांनी जे केले ते फार भयानक आहे.
मग आपल्या बायकांना पळवून नेल्यानंतर आपल्या पोरीबाईंना पळवून न्यायला लागल्यावर काय करणार? मग तेव्हाची माणसं शेवटी कंटाळली आणि मुलींना म्हणायला लागली, "नाही बाबा, तू बाहेर जाऊ नकोस. घरात बस, पण सुरक्षित तर राहशील ना. नाही शिकलीस तरी हरकत नाही, पण घरात बस." आणि नंतर त्याचा असा अपभ्रंश होत आला, की नाही मुलींनी शिकायचंच नाही. म्हणजे मधल्या काळातल्या लोकांनी का मुलींना बाहेर पाठवलं नाही ते राहिलं बाजूलाच. आणि सगळ्यांनी हेच केलं काय पोरींनी शिकायचं नाही, पोरींनी शिकायचं नाही. आणि ते अगदी आपल्या ह्या इंग्रजांच्या काळापर्यंत आलं. ज्योतिबा पण तिथपर्यंत थोडी परिस्थिती बदलली होती. आपल्या लोकांना जाग आली होती, की हे काय चाललंय आपल्या देशात. आगरकर, सावरकर, टिळक यांनी आपला देश स्वतंत्र करायला चळवळ सुरू केली होती. त्यामुळे जरा ह्या लोकांवर वचक बसला होता. शिवाजी महाराज होऊन गेले होते. त्यामुळे सुद्धा त्यांनी ह्या लोकांवर वचक बसवला होता. शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष काकीला जिजाऊंच्या देखत पळवून नेलं होतं. त्याच्यामुळे जिजाऊ पण भडकल्या होत्या आणि त्यांनी आपला शिवबा कसा तयार केला हे तुम्ही बघितलं. म्हणजे मी सांगते ते खोटं नाही की बायकांना पळवून न्यायचे ते. पण जसे आपली ही लोक इंग्रजांच्या विरुद्ध मुघलांच्या विरुद्ध उभी राहिले तशी जरा ती परिस्थिती निवळायला लागली. आणि त्या परिस्थितीचं निरीक्षण करताना सत्यशोधक समाजाने आणि ह्या आपल्या समाज सुधारकांनी हे त्यांच्या लक्षात आलं की नाही स्त्रियांना शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि मग आता स्त्रियांना शिक्षण कसं द्यायचं ज्योतिबांच्या हे लक्षात आलं. तर बाहेर अशी परिस्थिती वाईट आहे तर कुठचे आई वडील आपल्या मुलांना किंवा मुलींना एखाद्या पुरुषाकडे शिकायला पाठवतील? नाही पाठवणार. मग त्यांच्या हे लक्षात आलं नाही स्त्रियांना स्त्रीनेच शिकवलं पाहिजे. मग ज्योतिबा फुल्यांनी काय केलं? पहिलं स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईंना शिकवलं. सावित्रीबाईंना त्यांनी लिहायला वाचायला शिकवलं. त्या चांगल्या शिकल्या. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तू मुलींना शिकव. आधी केले मग सांगितले. तसं केलं त्यांनी. स्वतः आधी केलं. आपल्या बायकोला सुशिक्षित केलं. आणि मग त्यांनी तिला सांगितलं आता तू मुलींना शिकव. तर त्यावेळेला त्यांनी पुण्यामध्ये एक भिडे नावाचे गृहस्थ होते. त्यांचा वाडा घेतला आणि त्यांच्या वाड्यात सावित्रीबाईंनी पहिली कन्याशाळा उघडली. म्हणजे मुलींना 4 मुली एकत्र करून त्यांना शिकवायला सुरुवात केली. पण ह्या लोकांच्या डोक्यावर तो पगडा बसला होता की नाही मुलींनी शिकायचं नाही शिकायचं. अरे पण का शिकायचं नाही? हे का ही पद्धत आली होती? याचा कोणी विचार केला नाही. त्यांच्या डोक्यात एकच की मुलींनी शिकायचं नाही, ही बाई मुलींना बिघडवते असं त्यांचं डोकं. शिकवणं म्हणजे बिघडवणं का? नाही, पण त्यांना ते मान्यच नव्हतं की स्त्रियांनी शिकणं. मग अगदी पांढरपेशा लोकांनी, ब्राह्मणांनी सुद्धा सावित्रीबाईंना खूप त्रास दिला, खूप त्रास दिला. त्या रस्त्याने जायला लागले की आली शिक्षिका असं तसं त्यांना बोलायचं घाणेरडे निर्भत्सना करायची शब्दामध्ये. त्यांच्या अंगावर अक्षरशः शेंगोळे, दगडगोटे, मातीचे चिखलाचे गोळे फेकलेले आहेत. का? तर ही बाई मुलींना शिकवायला जाते म्हणून. पण ते सगळं सहन करून सावित्रीबाई त्या भिड्यांच्या वाड्यात जायच्या आणि मुलींना शिकवायच्या. आणि बाळांनो आज आपण हे जे शिकलोय हे आपल्यावर सावित्रीबाईंचे उपकार आहेत. तो जर काळ तसाच राहिला असता मुलींना शिकवायचंच नाही ठरवलं तर तसाच जर पुढे आला असता आज आपणही शिकलो नसतो. आज कितीतरी मुली डॉक्टर इंजिनियर आहेत. एवढंच नव्हे तर पायलट सुद्धा झालेले आहेत. ही आपल्यावर असलेली सावित्रीबाईंची कृपा आहे. सावित्रीबाईंनी अजून सुद्धा समाजकार्य केलं. त्यावेळेला तर समाज खूपच वाईट होता. ते पुढच्या गोष्टीत मी तुम्हाला सांगेन. आजच्या गोष्टीपर्यंत हे ठीक आहे, खूप आहे. पण सावित्रीबाईंनी आपल्याला शिकवलं म्हणून आपण स्वैर किंवा स्वच्छंदी वागू नये. माझं मुलींना सांगणं आहे. आजकाल जे पेपरला बघतो किंवा टी व्हीला बघतो त्याच्यावरून असं वाटतं की मुली या गोष्टीचा गैरफायदा घेत आहेत. तुम्हाला स्वातंत्र्य दिलं त्याचं तर मुलींनीही असं करू नये. आपल्याला शिकायला मिळालं तर चांगलं शिका, गुणवान व्हा, चारित्र्यवान व्हा. आपण त्यांचे समान व्हावे हाच सापळे मार्ग खरा. बघा त्या सावित्रीबाई शिकल्या पण त्यांचा पदर कधी डोक्यावरचा ढळला नाही. त्या अशाच्या अशा राहिल्या. त्या काय शिकल्या नव्हत्या का? त्यांची बुद्धिमत्तेची चमक दिसली नाही का? आज सगळं जग, सगळा भारत त्यांना वंदन करतोय. तर तुम्हीही शिकलात तर नीट वागा मुलींनो. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हे आम्ही नुसतंच स्वच्छंदी झालो,
शिक्षण मिळावं म्हणजे कसं पण वागू असं करू नका. त्या सावित्रीबाईंना वर पश्चात्ताप होईल असं वागू नका. शिक्षण घ्या, मोठ्या व्हा, चांगल्या व्हा. आजही आपल्याकडे द्रौपदी मुर्मूंसारख्या बाई आहेत. त्याही बघा कशा आहेत. त्याच्यानंतर सिंधुताई सटपाळ होऊन गेल्या. या लोकांची चरित्र वाचा तुम्ही. आणि आज आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळेला मी तुम्हाला सावित्रीबाईंची आणखीन एक गोष्ट सांगेन. तिथपर्यंत पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.